नमस्कार. नक्षत्र चिकित्सा आणि मनोकायिक आजार या व्हिडिओ सिरीज मधला हा दुसरा व्हिडिओ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की होमिओपॅथीमध्ये जी काही क्लिष्ट प्रकारची रुग्ण परीक्षा केली जाते अतिशय वेळ खाऊ, त्यासाठी का वेळ लागतो याची थोडीफार कारण मीमांसा आपण केली होती. की यामध्ये आपण पाहिलं की एक व्यक्तिमत्व निदान हा सगळ्याचा एक पाया आहे, होमिओपॅथीचा पाया आहे. आणि त्या अनुषंगाने व्यक्तिमत्व निदान करणं हे किती महत्वाचं आहे, विशेषतः कुठल्याही प्रकारच्या आजाराचा उपचार करताना. कारण आजार जरी एक असला तरी प्रत्येक व्यक्तिमत्व वेगवेगळं असतं आणि त्या व्यक्तिमत्वानुरूप त्या व्यक्तीची आजाराची लक्षणं निर्माण करण्याची पद्धत वेगवेगळी असते. म्हणून व्यक्तिमत्व निदान करणं आवश्यक आहे. परंतु आता हे जे नक्षत्र व्यक्तिमत्व निदान आपण करतो, याचा उल्लेख मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेला होता. हे एक सर्वांगीण व्यक्तिमत्व निदान असतं, अतिशय सखोल, अतिशय काटेकोर निदान असतं. आणि या निदानातून तुमच्यामधील सुप्त क्षमता, तुमच्यामधील कमतरता, ज्या तुम्हालाही माहीत नाही, ह्या त्या निदानातून बाहेर येतात. त्या कमतरतांवरती मात करण्यासाठी आणि त्या क्षमता वर आणून त्या विकसित करण्यासाठी, त्यासाठी आम्ही एक उपचार पद्धती देखील विकसित केलेली आहे. म्हणून या संपूर्ण पद्धतीला आम्ही नक्षत्र व्यक्तिमत्व निदान व उपचार पद्धती, थोडक्यात नक्षत्र चिकित्सा असं नाव दिलं. अर्थात मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की याचा ज्योतिषाशी काहीही संबंध नाही. हे संपूर्ण शुद्ध 100% मानसशास्त्र आहे. मानसशास्त्रावर आधारित हे निदान केलं जातं. त्याचे उपयोग काय काय आहेत हेही थोडक्यात सांगितलं. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक सर्वसामान्यपणे मनोकायिक आजार म्हणजे सायकोसोमॅटिक आजार म्हणजे नेमकं काय असतं हे पाहणार आहोत. आणि सध्याचा अतिशय ऐरणीवरती असलेला आजार, ज्याला आपण सर्वसामान्यपणे थायरॉइड म्हणतो, त्याविषयी थोडस बोलणार आहोत. हे मनोकायिक आजार हे काय भानगड आहे नेमकी? मनोकायिक आजार म्हणजे याच्या नावातच सगळं काही येतं. मन आणि काया म्हणजे मन आणि शरीर, म्हणजे सायको आणि सोमा. सोमा म्हणजे शरीर. सायकोसोमॅटिक मनोकायिक आजार. आता आधुनिक जे उपचारशास्त्र ॲलोपॅथी, त्यांच्या दृष्टिकोनातून कसं आहे की अँझायटी किंवा अस्वस्थपणा असेल किंवा टेन्शन असेल, भीती असेल किंवा आणखी काही अशा प्रकारचे काही मानसिक समस्या असतील, तर त्यातून निर्माण होणारे जे आजार आहेत, मग व्यसनाधीनता असेल, लैंगिक आजार असतील, तर त्यातून निर्माण होणारे हे शारीरिक आजार जे आहेत त्यांच्या पुरते तेच मनोकायिक आजार म्हणून मर्यादित आहेत. परंतु होमिओपॅथीच्या दृष्टीने आणि एकंदरीतच सर्वांगीण दृष्टीने विचार करू जातात, मनोकायिक आजार ही एक सर्वव्यापी संकल्पना आहे. म्हणजे कसं की अगदी म्हणजे ज्याला आपण अपघात म्हणतो, हे अपघात सोडले तर बाकी सगळे आपल्याला होणारे जे आजार आहेत हे सर्व मनोकायिक आहे. म्हणजे प्रत्येक आजारामध्ये मनाची इन्व्हॉल्वमेंट कुठे ना कुठेतरी आहेच. आणि त्या मनाच्या इन्व्हॉल्वमेंटमुळेच एकतर ते आजार आपल्याला होतात, त्या आजारांची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणं आपण उत्पन्न करतो आणि ते आजार बरे होण्या पाठीमागे लागणारा जो कालावधी असतो किंवा ते होणं न होणं किंवा या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याही आपल्या मानसिकतेवरती अवलंबून असतात. आपली मानसिकता म्हणजे आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल तर हे आजार लवकर बरे होतात, त्यातून आपण लवकर बाहेर पडतो, औषधांना चांगला प्रतिसाद देऊ शकतो.
पण मुळातच आपली मानसिकता नकारात्मक असेल तर मात्र औषध आपल्यावरती फारसा परिणाम करू शकत नाही. म्हणजे आजार आणि उपचार ह्या दोन्हीमध्ये तुमच्या मनाचा जो काही भाग आहे हा फार महत्वाचा आहे. आता मनोकायिक आजार होतात आमच्या दृष्टीने. मनोकायिक आजार होतात म्हणजे काय होतं? आपण एक उदाहरण घेऊयात. थायरॉइड हा आजार. हा थायरॉइड होतो म्हणजे काय होतं? आपण म्हणतो याला थायरॉइड झाला, तिला थायरॉइड झाला. खरं तर थायरॉइड हे एका ग्रंथीचं नाव आहे. ही ग्रंथी जी आहे ही आपल्या इथं गळ्याचा जो खड्डा असतो त्याच्यावरती अशी फुलपाखराच्या आकाराची दोन्ही बाजूला पंख पसरलेली अशी एक छोटीशी ग्रंथी आपल्या त्वचेच्या खाली स्वरयंत्राच्या पुढे असते. या ग्रंथीचं काम काय आहे? या ग्रंथीचं काम आहे काही हॉर्मोन्सची निर्मिती करणे. म्हणजे थायरॉक्झिन, T3, T4 म्हणतो आपण त्याला, आणि अगदी थोड्या प्रमाणात कॅल्शियम. अशी 3 प्रकारचे हॉर्मोन्स ही थायरॉइड ग्रंथी निर्माण करते. आता हे हॉर्मोन्स म्हणजे नेमकं काय असतं? हे हॉर्मोन्स म्हणजे संदेशवाहक असतात. म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे रासायनिक पदार्थ आहेत जे थेट रक्तामध्ये त्यांचं स्त्राव तयार होतात, रक्तामध्ये ते टाकले जातात स्त्राव तयार करून, आणि ते त्या त्या पेशींपाशी पोहोचले रक्ताच्या द्वारे की त्या पेशींना एक विशिष्ट प्रकारे उद्दीपन मिळते, चालना मिळते, आणि त्या पेशीच्या विशिष्ट पद्धतीने कार्य सुरू करतात. जसं मेंदूकडून काही संदेश आपल्या मज्जारज्जू आणि नसांमधून, ज्याला आपण नर्व्स म्हणतो, त्या नर्व्स मधून पायाच्या बोटांकडे गेले की ती पायाची बोटं आखडली जातात. हे झालं थेट संदेशवाहन. हॉर्मोन्स मधनं होतं हे थोडस इनडायरेक्ट, आणि हे सर्व व्यापी संपूर्ण शरीरभर ते हॉर्मोन्स पसरले जातात. मग त्या शरीरामध्ये जिथे जिथे त्या प्रकारच्या पेशी असतात तिथे तिथे त्यांची क्रिया चालू राहते. तसं हॉर्मोन्स हे जे थायरॉइडचे हॉर्मोन्स आहेत T3 आणि T4. T4 म्हणजे थायरॉक्झिन, T3 म्हणजे ट्राय आयोडोथायरोनिन. ही 2 हॉर्मोन्स रक्तामध्ये ओतली जातात ऑन डिमांड, म्हणजे गरजेप्रमाणे. जर का शरीराला वाटलं की आता ह्या हॉर्मोन्सची गरज आहे की ती रक्तामध्ये थायरॉइडला तसे संदेश जातात आणि थायरॉइडचे हॉर्मोन्स तयार करून रक्तामध्ये फेकून देते. मग ते ज्या त्या पेशींपर्यंत जातात आणि आपलं काम करतात. त्यांचं काम काय आहे? त्यांचं काम एखाद्या किल्लीसारखं असतं. किल्ली म्हणजे काय की प्रत्येक पेशीला जगण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी जी काही ऊर्जेची आवश्यकता असते, आणि ही ऊर्जा निर्मितीची जी काही कारखाना आहे, ती जी काही फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीची किल्ली म्हणजे हे थायरॉइडचं हॉर्मोन. मग ही किल्ली तुम्ही जेवढ्या जास्त प्रमाणात पोचवाल तेवढं जास्त प्रमाणात ऊर्जा निर्मिती होते. कमी पडला की कमी ऊर्जा निर्मिती होते, पेशींचं कार्य थंड होतं, कमी होतं. आणि मग पेशींची कार्य मंदावली की जी काही लक्षणं निर्माण होतात त्या लक्षणांवरती आधारित आपण म्हणतो याला थायरॉइड झालं. खरं तर थायरॉइडचे अनेक आजार आहेत. म्हणजे थायरॉइडचं जे काही हॉर्मोन्स आहेत ती कमी प्रमाणातही तयार होऊन चालत नाही, जास्त प्रमाणातही तयार होऊन चालत नाही. त्याचबरोबर थायरॉइडच्या कॅन्सर पासून थायरॉइडचे छोटे छोटे ट्यूमर असतात, सिस्ट असतात, थायरॉइडवरती सूज येऊ शकते, असे अनेक प्रकारचे आजार थायरॉइडला होतात. पण सर्वसामान्यपणे जनरली आपण ज्या वेळेला म्हणतो की याला थायरॉइड झालं तेव्हा थायरॉइडचं कार्य कमी झालेलं असतं. आता हे थायरॉइडचे हॉर्मोन्स खरोखरच खूप महत्वाचे आहेत बरं का. कारण ऊर्जा निर्मिती हे तर कार्य आहेच, परंतु त्याचबरोबर झीज भरून काढणं, शरीराची वाढ करणं, यामध्येही ती महत्वाची कार्य बजावत असतात. आणि त्यामुळेच अगदी बालपणात म्हणजे गर्भावस्थेपासून ते नंतर जन्माला आल्यानंतर काही कालावधीपर्यंत जर का थायरॉइड हॉर्मोनची कमतरता निर्माण झाली तर मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही, शरीराची वाढ व्यवस्थित होत नाही, आणि मग ते मूल रिटार्डेड राहतं, ज्याला आम्ही क्रिटिनिझम म्हणतो. तर अशी ही थायरॉइड ग्रंथी, तिचे वेगवेगळे आजार असतात. परंतु आज आपण बघणार आहोत हे फक्त ज्याला आपण सर्वसामान्यपणे थायरॉइड, आमच्या भाषेत त्याला हायपोथायरॉइडिझम असं म्हटलं जातं.
त्याची टेस्ट आपण करतो, TSH वगैरे चेक करतो. हे थायरॉइडच्या रुग्णांना माहिती आहे की काय काय टेस्ट असतात. TFT म्हणजे थायरॉइड फंक्शन टेस्ट, ही सगळं केल्यानंतर कळतं की त्याचा हॉर्मोन्स कमी झाले, वाढले हे ते. आणि उपचार म्हणजे काय, की ते जे कमी पडलेलं हॉर्मोन आहे ते गोळीद्वारे त्या पेशंटला देणं आणि ती जी कमतरता आहे ती भरून काढणं. त्या दिवसापुरती ती कमतरता भरून निघते, पुढच्या दिवशी पुढची गोळी, त्याच्या पुढच्या दिवशी पुढची गोळी, अशा प्रकारे आयुष्यभर त्या गोळ्या घेत राहणं, हा त्याच्यावरचा उपचार. पण होमिओपॅथीमध्ये आणि विशेषतः नक्षत्रशास्त्रामध्ये याला आम्ही उपचार म्हणत नाही, याला आम्ही फक्त सप्लिमेंट म्हणतो. कारण बरं वाटणं आणि बरं होणं याच्यामध्ये काहीतरी मूलभूत फरक आहे ना. आमचा भार असतो तो बरं करण्याकडे, बरं वाटण्याकडे. पण बरं झालं की आपोआपच बरं वाटतं. साधा सरळ तर्क आहे. मग आम्ही थायरॉइड बरा करतो, म्हणजे आम्ही थायरॉइडचा मनोकायिक आजार या दृष्टिकोनातून अभ्यास करतो. आता थायरॉइड होण्यापाठीमागं, म्हणजे हायपोथायरॉइडिझम होण्यापाठीमागं कोणती मानसिकता, कोणत्या प्रकारचे मानसिक ताणतणाव कारणीभूत असते, त्याची सर्वात महत्वाची जी भावना असते ती भावना म्हणजे कुठेतरी मानखंडना होणे, अपमान होणे आणि झालेला अपमान, स्वतःची मतं योग्य प्रकारे व्यक्त न करता येणे किंवा व्यक्त केली तरी इतर लोक त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करता आहेत, त्या गोष्टींना कुठलंही महत्व देत नाही, अशी भावना होणे. आणि हे सगळं जी काही मानसिकता आहे ना, ही मानसिकता प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसूनही जर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये हे वाढत 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 गेलं तर ज्या विशिष्ट प्रकारची मानसिक ताणतणाव निर्माण होतात याचा परिणाम म्हणून हा थायरॉइड होतो. हे हायपोथायरॉइडिझम हे त्याचं अपत्य, त्या मानसिक ताणतणावाचं अपत्य. मग आता अशा प्रकारचे जे मानसिक ताणतणाव म्हणजे नुसतं मानखंडना, अपमान, कोणी ऐकून घेत नाही आपलं, आपल्याला काही महत्व नाहीये, ह्या ज्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या असतात या थायरॉइडच्या पेशंटच्या मनामध्ये, या भावना येतात कुठून? आता प्रत्येकाच्या बाबतीत सगळ्यांसाठी परिस्थिती सारखी आहे. असं काही नाही की बाबा परिस्थिती एक आहे आणि ती याच्यासाठी वेगळी, याच्यासाठी वेगळी, याच्यासाठी, असं काही. प्रत्यक्षात वास्तवात परिस्थिती एकच आहे. म्हणजे परिस्थितीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन, तुमची मानसिकता वेगवेगळी आहे आणि ह्या मानसिकतेच्या परिणाम स्वरूप तुमच्यामध्ये हे मानसिक ताणतणाव निर्माण होत आहे. मग ही मानसिकता कोणती आहे हे शोधून काढणं आणि तिथे आपलं हे नक्षत्र व्यक्तिमत्व निदान आपल्याला उपयोगाला येतं. म्हणजे कसं आहे की मी सांगितलं की 8 विभागात नक्षत्राचं व्यक्तिमत्व निदान आपण करतो. तर याच्यातले जे 2 महत्वाचे विभाग आहेत, इथून थायरॉइडच्या निर्मितीला म्हणजे थायरॉइड निर्मितीसाठी आवश्यक जे काही मानसिक ताणतणाव, ज्या प्रकारचे मानसिक ताणतणाव असतात, ते मानसिक ताणतणाव निर्माण होण्यासाठी 2 विभागात कारणीभूत असतात. हे 2 विभाग कोणते? तर पहिला म्हणजे तुमची स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची तुमची क्षमता, तुमची पद्धत आणि तुम्ही घेत असलेले तुमचे उपजत प्रेरणास्रोत, म्हणजे तुम्ही कुठून प्रेरणा घेता. आणि दुसरा जो विभाग आहे तो आहे तुमच्यातील ठामपणा, तुमच्यातील ऊर्जा, कोणतंही कार्य सुरू करण्याविषयीची तुमची इच्छाशक्ती आणि त्या ऊर्जेचा वापर करण्याची तुमची पद्धत. ह्या 2 विभागांमध्ये कुठेतरी गडबड जर का झाली असेल तर निश्चितपणे तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे की आपला अपमान होतो, आपली मानखंडना होते, आपलं कोण ऐकूनच घेत नाही, आपल्याला काही महत्वच नाही. या 2 विभागामध्ये कुठेतरी गडबड झालेली असते. आता ही गडबड काय असते? ही पण 2 प्रकारची गडबड असू शकते. मुळात त्या विभागातील क्षमताच तुमच्यामध्ये कमी असू शकतात किंवा तुमच्यामध्ये त्या क्षमता आहेत, जेवढ्या आवश्यक तेवढ्या क्षमता आहेत, परंतु तुमच्या ज्या उपजत वृत्ती आणि तुमचा जो स्वभाव आहे याच्याशी
तुमच्या या क्षमता, तुमच्या पद्धती अजिबात सुसंगत नाहीत. कुठेतरी ती कॉम्पॅटेबिलिटी, ती सुसंगता मार खाते, तिथं विसंगती निर्माण होते. म्हणजे जेव्हा जेव्हा परिस्थिती निर्माण होते की तुम्ही तुमची स्वतःची ओळख दाखवायची, तुमच्यातली ऊर्जा दाखवायची, तुमच्यातली ठामपणा दाखवायचा, तिथे तुमच्या उपजत वृत्ती आणि तुमचा स्वभाव आडकाठी निर्माण करतो आणि ते दबलं जातात. अशा परिस्थितीमध्ये जे काही ऊर्जा, शेवटी हे विचार हे ऊर्जा स्वरूप असते, ही ऊर्जा जी साठवली जाते, संचयित होते, त्यातून जे मानसिक ताणतणाव निर्माण होतात ते तुमच्या थायरॉइड, हायपोथायरॉइडिझम निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतात. आता आम्ही काय करतो, आम्ही ते नक्षत्र चिकित्सा करून त्याचं निदान करतो. निदान केल्यानंतर ते किती प्रमाणात बिघडलेलं आहे याचं निदान करतो. त्यासाठी आम्ही पुष्पौषधी देतो. अगदी पिन पॉइंट स्पेसिफिक पुष्पौषधी असतात. त्याचबरोबर स्पेसिफिक होमिओपॅथिक औषधं देतो, कारण त्याचं व्यक्तिमत्व आपल्याला माहिती आहे, त्यावरून होमिओपॅथिक औषध सहज शोधून काढतात. त्याचबरोबर त्या व्यक्तीला आपण गरज भासली तर काउन्सिलिंग देतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, अशा शेकडो रुग्णांमध्ये एका महिन्यातच थायरॉइडच्या औषधांचा जो आवश्यक डोस होता तो निम्म्यापेक्षा कमी झाला. जे 100 मायक्रोग्रॅमची गोळी घेत होते ते आता 38.5 मायक्रोग्रॅमची गोळी घ्यायला लागली. 37.5. एवढा आश्चर्यकारक बदल. बरं, यासाठी आपण कुठलाही सप्लिमेंटरी देत, आपण काय करतोय, आपण त्या व्यक्तीमध्ये असे काही बदल घडवून आणतो आहोत की जेणेकरून थायरॉइड निर्माण होण्यासाठी जे बदल कारणीभूत, जे मानसिक ताणतणाव कारणीभूत आहे, ते मानसिक ताणतणाव त्या व्यक्तीमधले कमी झालेले, ऑलमोस्ट बंद झाले. आणि त्या व्यक्तीला आता समजायला लागलेलं आहे की आपल्याला अशा परिस्थितीमध्ये ताणतणाव निर्माण होते आणि अशा परिस्थिती निर्माण झाली की ती व्यक्ती स्वतःला सावरते आणि त्या ताणतणावापासून दूर राहायला शिकते. किती छान आहे ना. आणि हा थायरॉइड तुमचा कायमचा बरा होऊन जातो. तर हे आहे मनोकायिक आजारांमध्ये आणि विशेषतः थायरॉइडमध्ये आपलं हे नक्षत्रशास्त्र कसं कामाला येतं याचं एक प्रातिनिधिक उदाहरण. अशा प्रत्येक आजारामध्ये हे नक्षत्रशास्त्र आपल्याला उपयोगाला येत असतं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये काही मानसिक समस्यांबद्दल आपण बोलणार आहोत. या मानसिक समस्या का निर्माण होतात, कुठे नेमका प्रॉब्लेम असतो आणि काय करतो आम्ही, आणि त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर काय होतं, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.